नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगावला कार्यरत आहे। आज पालकांना या व्हिडिओद्वारे आम्ही अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की ज्यामध्ये जर पोटातल्या आईच्या गर्भातील बाळाला जर काही अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये जर काही प्रॉब्लेम आढळला असेल तर तुम्ही अशा वेळी पॅनिक न होता किंवा कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये शंका न बाळगता किंवा कसल्याही अपप्रचाराला किंवा चुकीच्या माहितीला बळी न पडता तुम्ही कसं पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे त्याबद्दलची माहिती। तर जसं आता आपण बघतो की जसं अवेअरनेस किंवा जसं एज्युकेशनल स्टेटस, इकॉनॉमिकल स्टेटस जसं इम्प्रूव्ह होत आहे तसं फॅमिलीचा साईज हा जनरली छोटा छोटा होत गेला आहे। आता प्रत्येक जोडप्याला 1 किंवा 2 किंवा 3 पेक्षा जास्त अपत्य आजच्या काळात आपण बघत नाही। त्यामुळे अशी प्रत्येक पालकाची किंवा पेरेंट्सची अशी अपेक्षा असते की हे होणारे जे बालक असतात हे निरोगी असावे, ही अगदी नॅचरल अपेक्षा आहे आणि ती बरोबर सुद्धा आहे। पण कितीही काही झालं तरी जन्मतः असलेल्या विकृती, ज्यांना आम्ही कंजेनायटल एनॉमली असं म्हणतो, याचा नैसर्गिक इन्सिडन्स हा 2 ते 4% आहे। म्हणजे प्रत्येक 100 प्रेग्नन्सीमध्ये 2 ते 4 प्रेग्नन्सीजमधल्या बालकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारची कंजेनायटल डिफॉर्मिटी असण्याची शक्यता असते। आता ज्या प्रकारे अल्ट्रासाऊंडच्या क्षेत्रामध्ये किंवा गर्भावस्थेतील शिशूच्या अल्ट्रासाऊंडच्या टेक्निकमध्ये ज्या प्रकारची डेव्हलपमेंट रिसेंटली झाली आहे, इतक्या चांगल्या सोनोग्राफीच्या मशीन्स डेव्हलप झाल्या आहे, अवेअरनेस पेरेंट्समधला वाढला आहे, त्यामुळे ज्या प्रकारे चांगल्या किंवा रिपीटेड इंटरव्हलला गायनेकोलॉजिस्टद्वारा अँटीनेटल पिरियडमध्ये किंवा गर्भावस्थेमध्ये असलेल्या मातेची सोनोग्राफी केल्या जाते, त्यामुळे म्हणा ह्या अँटीनेटल एनॉमलीचं डिटेक्शनसुद्धा वाढलं आहे। पण अनफॉर्च्युनेटली या पालकांना किंवा ज्या गर्भावस्थेतील बालकांमध्ये अशा प्रकारचे एनॉमली दिसून येतात अशा पालकांना याबद्दलची व्यवस्थित पुढच्या ट्रीटमेंटची माहिती मिळत नाही किंवा त्यांच्या मनात विविध प्रकारच्या शंका भरवल्या गेलेल्या असतात आणि त्यातून काही टोकाचे निर्णयसुद्धा घेण्याचा संभव असतो। तर माझी अशा पेरेंट्सला ही नम्र विनंती आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही चुकीच्या माहितीवरती आधारित कसलाही टोकाचा निर्णय न घेता तुम्ही योग्य त्या निर्णयापर्यंत जाण्यासाठी तुमच्या जवळ जे पेडियाट्रिक सर्जन्स असतात, जे अँटीनेटल काउन्सिलर म्हणून सुद्धा काम करत असतात, त्यांचा तुम्ही सल्ला घेतला गेला पाहिजे। कॉमनली आढळणाऱ्या ज्या एनॉमलीज आहेत, ज्यांचा जन्मतः म्हणजे ज्यांच्या प्रेझेन्समुळे जन्मणाऱ्या बाळाच्या लाईफवरती काही दुष्परिणाम होणार नाही, अशा एनॉमलीजमध्ये डेफिनेटली तुम्ही पेडियाट्रिक सर्जनची ओपिनियन घेतली पाहिजे आणि त्यांच्या ओपिनियननुसार पुढे त्या बाळाची ट्रीटमेंट घेतल्या गेली पाहिजे, जेणेकरून ते बाळ पूर्णपणे आयुष्यामध्ये निरोगी होऊ शकेल। अशा अनेक कंजेनायटल एनॉमली असतात ज्यामध्ये किडनीशी संबंधित असतात किंवा टाळू किंवा ओठ किंवा फुफ्फुसं किंवा हृदय किंवा आतडे किंवा हात पाय, म्हणजे शरीराचे जेवढे अवयव आपण म्हणू जे सोनोग्राफीमध्ये गर्भावस्थेतल्या बाळाच्या दिसू शकतात, त्या कुठल्याही अवयवामध्ये जरी एखाद्या प्रकारचं किंवा कसल्या प्रकारचं व्यंग आलं असलं तरी तुम्ही न घाबरता किंवा शंका मनात न ठेवता ताबडतोब तुमच्या जवळच्या पेडियाट्रिक सर्जनशी त्या एनॉमलीचं काय पॉसिबिलिटी किंवा होणाऱ्या बाळाच्या आयुष्यावरती त्याचा काय रिस्क असू शकते किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची सायंटिफिक माहिती तुम्ही पेडियाट्रिक सर्जनकडनं घेणं फार गरजेचं असतं आणि त्यांच्या सल्ल्याने पुढे ती प्रेग्नन्सी कशी कंटिन्यू करता येईल किंवा त्याचा कसा फॉलोअप करता येईल किंवा अशा बाळाची डिलिव्हरी कुठे करावी किंवा त्या बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याची किती लवकर ट्रीटमेंट पेडियाट्रिक सर्जन्सद्वारा सुरू करण्यात यावी किंवा त्या होणाऱ्या ट्रीटमेंटचं जे आउटकम असतं त्याचं प्रिडिक्शन काय, अशा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला तुमच्या जवळचे जे पेडियाट्रिक सर्जन्स असतात ते तुम्हाला देऊ शकतात या आजारांबद्दलची, आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्या बालकाची जन्मल्यानंतरची पुढची सगळी ट्रीटमेंट प्लॅन करू शकता। आता काही सेंटर्समध्ये, काही सिलेक्ट सेंटर्समध्ये इव्हन बाळ आईच्या गर्भात असताना सुद्धा काही पर्टिक्युलर कंजेनायटल एनॉमलीसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे। त्या सर्व फॅसिलिटीजची माहिती किंवा त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटनी होणाऱ्या बालकाला काही फायदा होणार आहे का याबद्दलची सुद्धा माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या पेडियाट्रिक सर्जनकडनं करून घेऊ शकता आणि त्या दृष्टीने त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पुढे वागू शकता। तर अशा प्रकारे जर कुठल्याही अँटीनेटल स्कॅनमध्ये जर होणाऱ्या गर्भावस्थेतील बाळाला जर कसली एनॉमली कंजेनायटल डिफॉर्मिटी जर काही सांगितली असेल तर कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका न बाळगता किंवा पॅनिक न होता तुम्ही ताबडतोब जवळच्या पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेऊन त्या दृष्टीने पुढे जाणं फार गरजेचं असतं, कारण तेच तुम्हाला या बाळाबद्दलची व्यवस्थित माहिती देऊ शकतात।
कृपया जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात किंवा जे गूगल अशा प्रकारचे जे एक जनरल इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म असतात यांच्या बेसिसवरती तुम्ही कसलेही डिसिजन घेणं बाळाच्या दृष्टीने पण घातक असू शकतं, आईच्या दृष्टीने सुद्धा घातक असू शकतं आणि याचे अत्यंत दुष्परिणाम आयुष्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारे कसली इकडनं तिकडनं इन्फॉर्मेशन न घेता जे पेडियाट्रिक सर्जन्स असतात अशा बालकांची ट्रीटमेंट करणारे त्यांच्याकडनं तुम्ही योग्य वेळी सल्ला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचं सगळं ट्रीटमेंट किंवा वाटचाल करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून तुमचं होणारं जे बाळ आहे ते पूर्णपणे निरोगी करता येईल आणि त्यालाही त्याचं नॉर्मल स्वस्थ आयुष्य जगता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.